नमस्कार, मी सुकेश. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट भेंडीची भाजी. भेंडी ही मुळातच थोडी चिकट असल्यामुळे बऱ्याच लोकांना ती खावीशी वाटत नाही. पण मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर मग सुरू करूया. यासाठी लागणार आहे स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली भेंडी, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं ओलं खोबरं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, लसूण मी चिरून घेतलेलं, चवीप्रमाणे मीठ, हळद चवीप्रमाणे, लाल तिखट चवीप्रमाणे, गरजेपुरतं तेल आणि लिंबू. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप, कढईत थोडंसं तेल घ्यायचं. तेल थोडंसं गरम झालं की त्यात चिरलेली भेंडी टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची. भेंडीचा पूर्ण चिकटपणा निघून जाईपर्यंत भेंडी व्यवस्थित भाजून घ्यायची. गॅस मी मोठाच ठेवला. 2 ते 3 मिनिटं लागली होती मला भेंडी भाजायला. आता भेंडी भाजताना ना एका पॉईंटला भेंडी खूप चिकट होते, तिचा असा गोळा होतो. त्यामुळे भेंडी भाजताना असं पूर्ण कढईवर पसरवून भाजायचं. तुम्ही बघू शकता भेंडीचा आता चिकटपणा हळूहळू कमी होतोय. कंटिन्यूस परतत राहायचे. गॅस मी मोठाच ठेवलाय आणि मोठ्या गॅसवरच 2 ते 3 मिनिटं भेंडी भाजून घेते. भेंडी भाजून झालेली आणि तिचा चिकटपणा सुद्धा निघून गेलेला आहे. भाजलेली भेंडी मी सेपरेट एका बाउलमध्ये काढून घेतलेली आणि तो जो भेंडीचा चिकटपणा आहे तो या कढईला चिकटलेला आहे. आता पुन्हा कढईत थोडंसं तेल घ्यायचं. तेल थोडंसं गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा. कांदा परतवून झाला की त्यात लसूण ॲड करायची. ती सुद्धा कांद्यासोबत परतवून घ्यायची. आता या स्टेजला भाजलेली भेंडी टाकायची आणि ती सुद्धा कांद्यासोबत परतवून घ्यायची. 1च मिनिट परतवून घ्यायची. गॅस बारीक करायचा आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद, लाल तिखट चवीनुसार, आणि मीठ चवीनुसार. बारीक गॅसवरच हे सगळं परतवून घ्यायचं. आता कांदा आणि भेंडी हे दोन्ही भाजलेले आहेत त्यामुळे जास्त परतवायची गरज नाही.
भाजी अगदी सुटसुटीत झाली, अजिबात चिकटपणा नाही। आता गॅस बंद करून भाजीमध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकून ते मिक्स करून घ्यायचं। आणि आता सगळ्यात शेवटी थोडासा लिंबू पिळून घ्यायचा। भाजी अशी एका जागी करून ती 2 मिनिटं मी झाकून ठेवते। तर झटपट आणि तिखट भेंडीची भाजी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा कशी झाली। तुम्ही भेंडीची भाजी कशी करता तेही मला कमेंट्समध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।